आज आपण जात आहोत नेरळला. जय शिवराय, मी दिव्या. आता मी पोहोचले खंडाळ्याच्या ब्रिजवर. भाई खूप सुंदर व्ह्यू झाला आहे. क्लायमेट तर जबरदस्त आहे. पूर्ण धुकं धुकं झालं आहे. बट आपला एक प्रॉब्लेम झाला आहे. आपली बॅग पूर्ण भिजले पावसात आणि मी 3-4 शॉप पाहिले पण मला कुठेच पिशवी भेटली नाही आहे. मग खंडाळ्यात मी एक हार्डवेअरच्या शॉपमध्ये गेली. तिथल्या काकांकडे पण पिशवी अवेलेबल नव्हती. मग त्यांनी त्यांच्या गोण खाली केली आणि ती गोण मला दिली. तर त्यामध्ये मी माझ्या दोन्ही बॅग ठेवल्यात. आपलं थोडंफार काम झालं आहे तरी पण माझ्या बॅग पूर्ण भिजत होत्या. त्यानंतर आता मी पोहोचले खोपोली आणि पळसदरीच्या मध्ये. बाई समोर आपल्याला धुक्यात हरवलेला सोनगिरी फोर्ट दिसतोय. त्यानंतर इथे हे पळसदरीचं स्वामी समर्थांचं मठ आहे. तर तुम्ही ह्या रूटने आलात तर ह्या मठात नक्की जा. खूप सुंदर मठ आहे. त्यानंतर मी कोर्टच्या दिशेने निघाली आणि फायनली आता आपण पोचलोय कोर्टमध्ये. रेनकोट काढून ठेवला आणि बॅग बघू शकता तुम्ही सगळ्या भिजल्यात. खूप पाऊस आहे राहू इकडे. तिकडे कसं आहे पाऊस मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर बाथरूममध्ये बॅग ठेवल्या आणि कामं केली. काम आटपून आपण निघालो घरच्या दिशेने आणि इथे आपल्याला लेफ्ट साईडला भिवपुरीचा वॉटरफॉल दिसतोय. आता आपण पोचतोय नेरळमध्ये आणि मला इथे नेहमीप्रमाणे फाटक लागलेला आहे. भाई हा फाटक 15 ते 20 मिनिटच्या आधी कधीच उघडत नाही आहे. घरी आल्यानंतर पहिले रेनकोट काढला आणि रेनकोट एक साईडून लिकेज आहे. भाई एक साईड माझी पूर्ण भिजले. त्यानंतर फ्रेश झाली आणि मस्त गरम गरम सूप प्यायली आणि आईने बॅगमध्ये काय काय पार्सल दिलंय ते चेक केलं. हे बघा इकडे आपल्याला पुरणपोळी दिली आहे. इकडे हे वटाण्याने काबुली चणे आहेत. तिकडे करंजी आहे. इकडे शंकरपाळी आहे आणि इकडे 2 लोणचं दिलेत. एक आंबट लोणचं आहे आणि एक गोड लोणचं आहे. त्यानंतर इकडे आपल्याला गुलाबजाम दिलेत. इकडे लाडू आहेत. हे सुद्धा लाडू आहेत आणि हे तांदूळ आहेत आणि इकडे भाज्या दिल्यात. भाई साहब लग्न नाही झालं तरी हे सगळं भेटतंय आपल्याला. फक्त 4 ते 5 दिवसासाठी मी येते, जास्त दिवसासाठी येत नाही. त्यानंतर मस्त टिफिन खाऊन घेतला आणि आता वेळ झाले स्वीट खायची. गुलाबजाम खाऊन दिवसाचा एंड केला. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय. बाय बाय.